नमस्कार. सर्वात आधी ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहोत ती जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी चौरंग किंवा पाट ठेवावा. त्यावर पांढरं वस्त्र अंथरावं. त्यानंतर तांदूळाची रास मांडून त्यावर कलश स्थापन करावा. कलशामध्ये विड्याची पाने, नारळ किंवा आंब्याची डहाळे ठेवावीत. बाजूला चंद्र म्हणून तांदळाची रास गोल आकारात ताम्हण घेऊन त्यामध्ये माता लक्ष्मी स्वरूप सुपारी घेऊन त्याची पंचामृत आणि पाण्याने अभिषेक करून 2 विड्यांची पाने घेऊन त्यावर अक्षता ठेवून त्यावर स्थापन करावी. त्यानंतर अशाच पद्धतीने कुबेर देवताचे सुद्धा पंचामृत आणि पाण्याने अभिषेक करून दुसऱ्या 2 विड्यांच्या पानांवर अक्षता ठेवून स्थापन करावे. त्यानंतर थोड्याशा अक्षता ठेवून त्यावर दिवा ठेवून दिव्याची स्थापन करावी. त्यानंतर दिव्याला हळदीत कुंकू फूल अर्पण करावं. दिवा प्रज्वलित करावा आणि इंद्रदेव, कुबेरदेव, माता लक्ष्मी आणि चंद्रदेव यांची हळद कुंकू फूल अर्पण करून पूजा करावी. त्यानंतर दुधाचा नैवेद्य आवर्जून दाखवावा व वरील मंत्र म्हणावा. त्यानंतर दिवा व अगरबत्तीने सर्व देवांना ओवाळून घ्यावं व हात जोडून प्रार्थना करावी.